विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, रेयांश अकॅडमीमध्ये मी विजयलक्ष्मी काळे तुमचं सर्वांचं स्वागत करते। ट्रेन युअर ब्रेनची आपण सिरीज चालू केली आहे। तर आज आपला 5वा दिवस आहे आणि आज आपण कुठली जपानी टेक्निक शिकणार आहोत तर इकिगाई। इकिगाई म्हणजे काय? पर्पज ऑफ लाईफ। पर्पज ऑफ लाईफ आपल्या जगण्याचा उद्देश शोधणे। म्हणजे काय? जगण्याचा उद्देश म्हणजे आपण असं समजू नका की गाडी बंगला जे काही ते आपल्या नाहीये। आपल्याला असंच वाटतं की आपला खरा जगण्याचा आनंद म्हणजे त्या गोष्टी मिळवल्यानंतर आपल्याला आनंद मिळेल, नाही असं काही नसतं। की आपल्याला पर्पज ऑफ लाईफ म्हणजे त्या सगळ्या गोष्टी तुम्ही करा, प्रयत्न करा आणि त्या मिळवाही, यात काहीच डाऊट नाहीये की तुम्ही मिळवणार नाही। पण त्या गोष्टी करत असताना त्या गोष्टी आपल्याला कधी आपण एकदम आनंदाने त्या गोष्टी कधी कराल ज्यावेळेस आपल्याला आपण आपल्या आनंदाचा शोध घेऊ। हो, पैसा मिळवणं म्हणजे गुन्हा नाही, गाडी मिळवणं म्हणजे गुन्हा नाही, घर बांधणं, जागा घेणं, प्रॉपर्टी मिळवणं म्हणजे गुन्हा नाहीये। पण त्या गोष्टी आपण कधी चांगल्या प्रकारे मिळवू शकतो ज्यावेळेस आपण आपल्या आनंदाचा शोध घेतो। म्हणजेच आपल्याला काय करावं लागणार आहे रोज, त्यासाठी तर आपण रोजच प्रयत्न करणार आहोत, आपण त्यासाठी त्यात काहीच डाऊट नाही। पण ते करत असताना आपण आपल्या आनंदाचा शोध घेणार आहोत। आपल्या आनंदाचा शोध आपण कसा घेणार आहोत तर पहिला आपण रोज अशा कुठल्याही 3 गोष्टी करायच्या ज्याने तुम्हाला आनंद मिळेल। हो, या गोष्टी मुलांवर सुद्धा ही अप्लाय होतात। फक्त मुलांना आपण आणल्यानंतर फक्त अभ्यास कर नाही, त्यांना त्यांचा स्वतःचा एक 5-10 मिनिटाचा वेळ द्या, त्यात त्यांना काय आवडतं ते करू द्या। म्हणजेच काय, त्यांच्या आनंदाचा जर ते शोध घेतले तर ऑटोमॅटिक आपला मेंदू, जर आपण कुठलीही गोष्ट असू दे, जर ती गोष्ट आपण आनंदाने केली तर आपला मेंदू अधिक सक्रिय होतो आणि त्याचा फायदा काय होतो, आपली एकाग्रता वाढते। त्यामुळं मुलांना अभ्यास बोरिंग वाटायला नको, तर नवीन ऍक्टिव्हिटीज त्यांना द्या, नवीन गेमच्या पद्धतीने त्यांना शिकवा, कुठल्या म्हणजे जेणेकरून त्यांना ते शिकत असताना आनंद मिळेल। आणि त्याबरोबर त्यांना जे आवडतं त्या गोष्टीही त्यांना रोज करू द्या, त्यामुळे ते जास्त ऍक्टिव्ह राहतील। आपण सांगितलेल्या गोष्टीपेक्षा त्यांना जे गोष्टी आवडतात, आपण स्वतःच पण बघा ना, आपल्याला दुसऱ्याने सांगितलेल्या गोष्टीपेक्षा आपण ज्या गोष्टी आपल्याला आनंद मिळतात त्या गोष्टी ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस आपण जास्त सक्रिय राहतो आणि आपल्याला एक वेगळाच आनंद मिळतो। आपण असं असं कधी असं वाटतं की आपण ज्या गोष्टी आपण एकदम आपल्याला आनंद देतात त्या दिवशी आपल्याला कसं वाटतं की असं आज आपण टॉप ऑफ द वर्ल्ड आहोत, म्हणजे इतका आनंद आपल्याला होतो। मग तो रोज का नाही? एखाद्या दिवशी आनंद होण्यापेक्षा रोजच ना। म्हणजेच काय करायचं, आपल्याला रोजच आपल्या आनंदाचा शोध घ्यायचा आहे। रोजच आपल्याला अशा 3 गोष्टी करायच्या ज्यातून आपल्याला खूप आनंद मिळेल आणि आपण आनंदी राहिलो ना तर मग बाकीच्या गोष्टी ऑटोमॅटिकच होत राहतात। त्याला आपल्याला जास्त फक्त तिथं काय आपल्याला कष्ट करायचं आहे, पण आपण फक्त कुठलीही गोष्ट करत असताना जर आनंदाने केलंच नाही तर ती गोष्ट करण्याचा आनंद आपल्याला कसं मिळेल? हा सर्वात मोठा टास्क असणार आहे आपल्यासाठी। कारण आपण बघा, स्वयंपाक करताना एकदम आपण वेगळ्या विचारात किंवा ह्याच्यामध्ये जर म्हणजे स्वतःच्या चंद्रीमध्ये जर करत गेलो तर नाही, तेच गोष्ट आपण ज्यावेळेस आपण फोडणी देतो त्याचा वास कसा येतोय, आपण जिरे टाकतोय का आपण कढीपत्ता टाकतोय, आपण म्हणजे लसूण टाकतोय, हे बघा ते टाकत असताना त्याच्याकडे लक्ष द्या। म्हणजेच काय करतोय, आपण आपल्या मेंदूला सक्रिय करतो, त्याच्यावर लक्ष द्या, लक्ष देऊन स्वयंपाक नाही की असं आपलं रोजचंच काम आहे म्हणून करायचं नाही। कुठलीही गोष्ट करा तुम्ही, पण ते आज मी पहिल्यांदा करते, आज मी पहिल्यांदा शिकते, असं जर तुम्ही करत गेलात ना तर तुम्हाला खरंच आनंद मिळेल की। आणि हा स्वयंपाक करताना जर तुम्ही जेवढा आनंदित राहाल ना तेवढा ऑटोमॅटिकच तुमचा स्वयंपाक कसा रुचकर आणि स्वादिष्ट नक्कीच होणार आहे। कारण आपण एका आपल्या अलर्ट मोड मध्ये आपण आपला स्वयंपाक करत असतो। मुलांचंही तसंच आहे, त्यांना त्यांचं कुठलेही हॉबीज असू दे, छंद असू दे, त्यासाठी त्यांना वेळ द्या, त्यांना ते करू द्या, त्यांना स्वतः करू द्या। मग त्यानंतर त्यांना अभ्यासाला बसवा, बघा ते त्यांचा अभ्यास खूप लवकर कंप्लीट करतील। तर याचा
आनंदाचा शोध आपण स्वतःही घ्यायचा आहे आणि आपल्याला मुलांनाही द्यायचं आहे. या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत बरं का. हे असं म्हणजे काय तुम्ही फक्त व्हिडिओ बघायचं म्हणून बघू नका, इम्प्लिमेंट करा. जोपर्यंत तुम्ही इम्प्लिमेंट करणार नाही तोपर्यंत तुम्हाला कधीच म्हणजे काय खरंच तुम्हाला असं म्हणजे काहीच म्हणजे नवीन शिकल्याचा आनंदही मिळणार नाही आणि काहीच नाही. आपण फक्त हे बघा टेक्निक मी सांगितल्यानंतर तुम्हाला मिळणार नाही की गुगलवरती आज कुठल्याही गोष्ट म्हणजे तुम्हाला इन्फॉर्मेशन सगळीकडे अवेलेबल आहे. मग आपण फक्त व्हिडिओ बघून फायदा होणार आहे का, किंवा ते फक्त ते माहीत करून फायदा होणार का? नाही. तर त्या गोष्टीचा आपल्या आयुष्यात तुम्ही इम्प्लिमेंट जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत आपल्यात बदल होणार नाही, आणि जोपर्यंत आपल्यात बदल होणार नाही त्यामध्ये आपल्या आयुष्यात आपल्याला ग्रोथही दिसणार नाही. त्यामुळे याचा तुम्ही जे काय शिकताय, जे काय बघताय त्याच्या तुमच्या आयुष्यात त्याचा वापर करा, तुमच्या मुलांच्या आयुष्यात वापर करा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि या गोष्टी तुम्ही करताय आणि तुम्हाला फरक जाणवत असेल तर तेही मला सांगा.